सून मेरा घरची आली आली बेबी आली। मी ओळखते ह्या सगळ्यांना। चहा घ्या, चहा घ्या। साखर घातलेली नाहीये, हवी असेल तर सांगा। अहो आता चहावर कशाला राग करताय? प्या की। आता काय आयुष्यभर असं तोंडाला कुलूप लावून बसणार आहात का? हा अहो चुकलं माझं, काय करू? पाया पडू का तुमच्या? अहो इथे सगळ्यांच्या भल्याचा विचार करते मी, तरी देखील माझंच चुकलं। बरं ठीक आहे मान्य करते मी, पण निदान बोला तरी। बरं घर पण काही एवढं मोठं नाहीये की आयुष्यभर आपण एकमेकांचं तोंडही पाहणार नाही। नको 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 नकाच बोलू, नाहीतरी घरातल्या कामवालीशी आपण काही गप्पा मारत बसतो का? नाही का? आणि तशीही माझी किंमत या घरात कामवालीपेक्षा काही जास्त नाहीच आहे। ती जानू बघा, सासरकडनं बोलावणं आलं तशी पायात चपला घालून पळाली। इथे आई बापाचा काही विचार नाही, उद्या डोकं धड झालं ना की असंच नवऱ्याचा हात धरून पळून जाईल। म्हणजे मग आपणच आहोत ना एकमेकांच्या उरावर, मग तर बोलावंच लागेल ना तुम्हाला। चहा घ्या। मी चहा फुकट घालवणार नाहीये, चहा पावडर खूप महाग झालेली आहे। हो असा घुमेपणा करून काय होणार आहे? सांगा ना मला। ना तुमच्या ह्या विक्षिप्तपणाचा ना मला नुसतं कंटाळा आलेला आहे। बायकोचं काही समजून घ्यायचंच नाही असंच ठरवलंय का तुम्ही? आणि काय माझी अपेक्षा तरी काय हो? फक्त 4 चांगले शब्द कानावर पडावेत, एवढंच सुख हवंय ना मला। पण ते पण नाही, सदा चहाचा घोट देखील घशाखाली जात नाहीये सुखाने। जानूचं पाकिट?
ये ना. या प्लीज. तू ओळखलास? ओळखलं ना. तुम्ही सगळेच बँकेत येऊन गेलायत ना. जानवी माझी आई आहे ती. सुखीरा. एक मिनिट. ऍक्च्युली मी खूप विचार करत होते नक्की काय घेऊ तुमच्यासाठी. हे एक पुस्तक घेतलंय. छोटीशी गिफ्ट बघा, वाचून आवडलं तर सांगा. खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. हे कशाला आणलंस? वाढदिवसाच्या दिवशीच रिकाम्या हाताने कसं येणार. तू आलीस हेच माझं मोठं गिफ्ट आहे. जान्हवी, जानवी माझी आत्या, बेबी आत्या म्हणतो मी तिला. कावेरी मॅडम. अगं नमस्कार नको करूस. आईला केलास ना, आम्हाला सगळ्यांना मिळाला. आणि आपली तर ओळख आहेच बँकेतली. कावेरी मॅडम. माझे आई बाबा. तुम्ही अहो तुमची चेन राहिली होती माझ्याकडे. एक मिनिट. हा नाही राहिली नाही. माझी नव्हती. नाही अहो, तुम्ही विसरून गेला होता त्या दिवशी बँकेत. एक मिनिट. सॉरी. ऍक्च्युली मी ना ती चेन एका छोट्या पाकिटात ठेवली होती आणि ते पाकिट नेमकं माझ्या पर्समध्ये आता नाहीये. पण डोंट वरी, मी पाठवून देते तुम्हाला. नाहीतर मग मी श्रीरंगाकडे. इट्स ओके. आता तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळता हे सिद्ध झालंय. इट्स ओके. हा माझी मोठी काकू, मोठी आई म्हणतो आम्ही तिला. इंद्रायणी मॅडम. मला तर काही कळतच नाहीये. इंद्रायणी गोखले म्हणजे श्रीरंग गोखलेंच्या तुम्ही कुणीतरी असाल असं विचारच नव्हता केला मी. मी सांगितलंच नव्हतं ना. म्हणजे कसं सांगणार आणि का सांगाय. म्हणजे जान्हवी, ड्रेस छान दिसतोय तुला. फिटिंग बरोबर आहे ना. पंच, गळ्याच्या इथे एम्ब्रॉयडरी करायला हवी होती का? असू दे अगं, असू दे असू दे. तो ड्रेस छान दिसतोय हे महत्वाचं ना. हा छान दिसतोय, छान दिसतोय. तुम्ही सगळ्यात आधी माझ्या ड्रेस कडे बघणार हे खूप साहजिक आहे. पण थँक्यू. हे आपण सगळे बोलतच बसलो तिच्याशी. बसायला नाही सांगितलं तिला. ये ना, ये ना, ये. बस ना. या ना. ये.
चहा आणते हा तुझ्यासाठी. अगं ती सारखा सारखा चहा नाही पीत. म्हणजे म्हणजे बरेच जण घेत नाहीत ना, म्हणून तिला असं म्हणायचं आहे की तुझं काही आमच्यासारखं नाही. आम्ही किती वेळा चहा पितो दिवसातनं, म्हणजे दिवसातनं कधी कोणी आलं घातलेला चहा आणला समोर की आम्ही घेतोच, नाही का? पण तुझं तसं नसावं, म्हणजे बरेच जणांचं नसतं तसं, असं म्हणायचं आहे तिला. हो, पण अंदाज अगदी बरोबर आहे तुमचा. मी ना सकाळी 1 कप चहा आणि दुपारी 1 कप चहा इतकाच चहा पिते, आणि अगदी फार क्वचित कधीतरी ऑफिस सुटल्यानंतर होतो, पण तो पण नाहीच बहुधा. तुम्ही माझ्यासाठी चहा केलायत का? आज घेईन मी, चालेल. बरं आणते हा. मला वाटलं होतं आज मोठी पार्टी वगैरे असेल इथे. पार्टी कशासाठी ग? आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. माझे कुटुंबीय, माझी जीवाभावाची माणसं माझ्या बरोबर आहेत. आणखी काय हवं मला? आणि तसंही माझ्या आई आजीला फार मोठं सेलिब्रेशन आवडतच नाही. तुम्ही इथे आलात ना, हे बरं झालं. म्हणजे तुम्ही या सगळ्यांना आणि हे सगळे तुम्हाला भेटले, हे खरंच छान झालं. चहा घे. हो, थँक्यू. पण किती कमाल आहे ना श्रीरंग, आमच्या बँकेत ना आम्ही सतत लोकांना भेटत असतो, पण त्याच लोकांना सतत भेटत असतो, त्यामुळे ती माणसं लक्षात राहतात. तुम्हाला सगळ्यांना मी एकदाच किंवा फार फार तर 2दा भेटले, पण तरी मला तुम्ही सगळे लक्षात आहात. तुम्ही तुमचं नाव सांगितलं होतं. सॉरी, मला नाव आठवत नाहीये, पण वधूवर सूचक मंडळ चालवता ना तुम्ही? बरोबर. जानवी, ही माझी मावशी, सरू मावशी. आणि ही माझी दुसरी काकू, छोटी आई. आणि हा लक्ष्मीकांत काका. मी तुम्हाला म्हणाले होते माहितीये, त्या दिवशी कुकीज दिल्या होत्या, एक कपल आलं होतं बँकेत असं म्हणाले होते, ते हेच दोघं होते. हो हो, यांनी स्वतः केल्या. आवडल्या कुकीज? खूप छान होत्या. जान्हवी, माझ्यासाठी एक गोष्ट करशील? बोला ना. म्हणजे मगासपासून तू सारखी श्रीरंग श्रीरंग असं म्हणतेस ना, कानाला जरा खटकतंय. आम्ही सगळे त्याला श्री म्हणतो ना, तूही म्हण ना श्री. असं कसं एकदम म्हणणार? म्हणजे तुमच्यासाठी ते अगदी घरचं नाव आहे ना. अगं पण तू पण घरातलीच आहेस ना. ऍक्च्युली तिला असं म्हणायचंय की श्रीची तू मैत्रीण आहेस, म्हणजे तूही घरचीच झालीस, नाही का? तू म्हण ना श्री, आमची काहीच हरकत नाहीये, चालेल. बघू. मग माझ्या मुंबईतल्या घरात इतकी सगळी माणसं गुण्यागोविंदाने राहतायत, हे पटलं ना आता? पटलं. सिरियसली. तुम्हाला माहितीये, मला जेव्हा ह्यांनी सांगितलं होतं ना की तुम्ही मुंबईमध्ये सगळे एकत्र राहता,
तेव्हा माझा तर विश्वासच बसला नव्हता, म्हणजे खरंच नव्हता बसला. पण तुम्ही सगळे खरंच एकत्र राहता. वाव, खूप खूप छान आहे तुमचं घर. आणि महत्वाचं म्हणजे ह्या घरात ना खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. हो, मग तू आमचं अख्खं घर बघ ना. तसंही चहा गार झाला असेल ना, तेल तुला कोणतरी गरम करून. चल तुला अख्खं घर दाखवते. अगं तिला बघायचंय की नाही हे विचारा तर खरं तिला. नाही नाही, काही प्रॉब्लेम नाहीये, मला आवडेल. हो ना, मग सगळ्यात आधी देवघर बघूया. ये ये. अख्खं घर दाखवूया आपण तिला. चल 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 ना baby. आलेच आम्ही मॅडम. जानवी, श्री ना मला आई आजी म्हणतो. तू पण आई आजीच म्हण ना, मला बरं वाटेल रे. आई आजी. ओके. मला मोठी आई म्हण. मला छोटी आई. आणि मला बेबी आत्या. आणि मला सरू मावशी म्हण असं मी आधीच सांगितलंय. बरं आता तिला खरंच घर दाखवा, नाहीतर आपल्या गप्पा मारतात सगळा वेळ जाईल. आणि लवकर परत येऊया, तर आपल्याला केक कापायचा, आईना औक्षण करायचं आहे. हो की नाही? चला चल 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 चल, दाखवतो तुला. ये. तू please. हे बघ इथून सरळ थांब, सरळ सरळ चल. सरळ. हे सगळ्या जणी एकदम गेल्या. विचित्र वाटत असेल जान्हवीला. अवास्तव अपेक्षा आहेत या सगळ्या. तिच्यापासून काय लपून राहणार आहे. नाही बरोबर आहे तुमचं. आपल्या अपेक्षा खरंच अवास्तव आहेत. पण ह्या सगळ्या जणींना तरी कसं समजावणार आपण. आईची तू काळजी करू नकोस. त्या सगळ्या जणी एकमेकींना सांभाळून घेतील. ये ये. हे बघ, हे आमचं देवघर. आम्ही साधीच पूजा करतो तशी. पूजा तर पूजा असते ना सरू मावशी. आणि देवाने कुठे सांगितलंय माझी साधी पूजा करू नका म्हणून. हो अगं, आमचा श्री आहे ना, त्यालाही अशी कर्मकांड वगैरे नाही आवडत. त्याला देवाशी असा सरळ संवाद साधायला आवडतो. हो की नाही? माहितीये मला. माहितीये कसं? म्हणजे मला ऐकल्यासारखं वाटतंय हे. कदाचित आमच्यातच कधीतरी असं बोलणं झालं असेल. ऐकल्यासारखं वाटतंय तुला? अत्यानंद महाराजांचीच कृपा. म्हणजे काय नाही. उगाच ती काहीतरी बोलते. उगाच काय हो वहिनी? अगं जान्हवी, तुला सांगते, आमचे अत्यानंद महाराज ना द्रष्टे द्रष्टे. काय सांगू तुला जान्हवी, ते नेहमी म्हणतात कुठलाही क्षण ना असा कायमचा पुसून नाही जात, तो काहीतरी मागे ठेवूनच जातो. म्हणून म्हणते तुला. ए जान्हवी, अगं ऐक ये ना. सावकाश सावकाश. हे बघ, ही आईंची खोली. आम्ही ना घरात तसं सामान कमीच ठेवलंय, म्हणजे खोल्यांमध्ये मोकळी जागा राहते. हो. आणि ही आहे ना, ही आईंची आराम खुर्ची आहे. म्हणजे त्यांना वाचायला खूप आवडतं की नाही, या खुर्चीत बसून तासन तास वाचत बसतात त्या. आणि आम्हाला कोणाला त्यांच्याशी गप्पा मारायच्या असतील ना, तर आम्ही पण इथेच येऊन त्यांच्याशी गप्पा मारतो. हो की नाही? म्हणजे अगदी श्री सुद्धा.
श्री श्री चल ना, तुला मी श्रीची खोली दाखवते आता. हा चल चल. ए थांबा थांबा, एक मिनिट. का थांबा कशाला? अगं नाही, श्री कुठे आहे? श्री कुठे आहे? असं काय करताय वंच? असेल की इथे बाहेर किंवा खोलीत असेल. तो काय खोलीत असला तर आपल्याला घेणार नाहीये का आतमध्ये? नाही नाही, तसं काही नाहीये. मी काय म्हणते, तुम्ही इथे थांबा, मी 2 मिनिटात येते. हा अगं कशासाठी पण? इथे थांबून काय करणार होता मी? हो ना, थांबा म्हणजे वंच. तुला दाखवते. चल, चल, आणि चल. जाता जाता बाल्कनी सुद्धा. आम्ही आलो की सरळ जायचं आणि मला वर गेलं तर तिला. अगं बेबी, त्यांना दोघींना असं वाटत असेल ना की श्रीच्या खोलीत गेल्यावर जान्हवीला काहीतरी आठवेल म्हणून नेत आहेत तिला. हा त्यासाठीच घेऊन जात आहेत ना. अगं काय घेऊन गेले असणार? श्रीच्या खोलीमध्ये श्री आणि जान्हवीचा फोटो आहे, तो तिन्ही बघून चालणार आहे का? अरे देवा, या व्हॉट टू डू आता? आता काय? आता एक काम करा, तुम्ही दोघी जणी बाल्कनीमध्ये जा आणि त्यांना तिथेच थांबवा. हा, मी तोपर्यंत श्रीला बघते. ओके? हा. वहिनी चला, नाही तर बाल्कनी मधून सुद्धा जातील. चला आणि आता तिथे जाऊन तू इंग्लिश मध्ये बोल तिच्याशी. म्हणजे ना खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये. नाही आई, मला असं वाटतंय दादा म्हणतोय तेच बरोबर आहे. हे श्री कुठे? मला माहित नाही का, मी किचन मध्ये होतो, माझं लक्ष नव्हतं. आता गेला इकडे. हो, कोणाचा तरी फोन आला, बोलत बोलत बाहेर गेला, दिसला नाही. काय काय झालं? अरे या सगळ्या जणी जान्हवीला घेऊन गेल्या श्रीच्या खोलीत. मग अरे मग काय, तिकडे श्री आणि जान्हवीचा केवढा मोठा फोटो आहे. अगो बाई, हो, काढायला हवा होता ना तो. या पोरी काय करतील सांगता येत नाही. तो काढतो. कसं मी लपवणार कुठे तो? चल चल नाहीये ना. असं कसं? या मुली तरी ना